नमस्कार मंडळी. तर सकाळची वेळ आहे आणि पाहू शकता बघा हे बघा किती सुंदर आहे. आमच्या साहेबांनी मोहळाचं मध आणलेलं आहे आणि मधाच्या पोळ्या आणलेल्या होत्या. ते भरणीमध्ये मी काढून घेतलेलं आहे. जास्तीत जास्त 1 किलोच्या अंदाजे मोहळाचं मध निघालेलं आहे मंडळी. तर हे ताजं आणि फ्रेश केमिकल फ्री मध गावाकडंच भेटतं आणि मधामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. सकाळी सकाळी कोमट पाण्यासोबत घेतल्यानंतर त्याचा फायदा होतो. शरीरातला फॅट कमी होतो, ब्लड प्रेशर कमी होते व आपला चेहऱ्याला लावल्यानंतर चेहरासुद्धा उजळतो. तर मंडळी आज 3 जानेवारी आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. तर त्यांना विनम्र अभिवादन. तर जिथे मुली शिकायला लागतात तिथे समाज घडायला सुरुवात होते. ज्या मायेने ज्या प्रेमाने सावित्रीबाईंनी मुलींच्या हातात पाटी दिली, त्याच शिक्षणाच्या प्रकाशाने आज संपूर्ण समाज उजळतो. स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या अनंत अडचणीवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या शिक्षिका आहेत. तर मंडळी पाहू शकता मी किचनमध्ये काम करतच माझ्या डोक्यात आलं की आज 3 जानेवारी आहे. तर आपल्या पूर्ण महिलांसाठी आज महिलांना इतकं स्वातंत्र्य आहे, पण हे स्वातंत्र्य उगाच मिळालेलं नाही आहे आपल्याला. तर यासाठी आपल्यासाठी भरपूर असे कष्ट आणि समाजामध्ये अंगावर शेणसुद्धा घेणाऱ्या ह्या क्रांतीज्योती पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचं खूप मोठं योगदान आणि आज त्यांच्यामुळे आपण उथळ माथ्याने आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढं आहोत. तर मंडळी सकाळची वेळ होती आणि मी स्वयंपाक बनवत पाहू शकता मी कारल्याची भाजी बनवली आज. त्यामुळं कशी वाटली तुम्हाला कारल्याची भाजी मला नक्की सांगा. कारण आमच्या घरात कारल्याची भाजी फक्त आमच्या साहेबांना आवडते म्हणून त्यामुळे मी त्यांच्यासाठीच केली. आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा.